नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. एक साधी सोपी अशी आपण रेसिपी बघणार आहोत. इथे मी पनीरचे क्यूब्स घेतलेले आहे आणि या पनीरच्या क्यूब्सला आपण काही मसाले लावून, जे घरगुती मसालेच आहेत ते लावून आपण बटरमध्ये रोस्ट करणार आहोत. जे आपण लहान मुलांना टिफिनसाठीही देऊ शकतो, तसेच डाएटसाठीही आपण हे खाऊ शकतो आणि मोठ्या माणसांनाही ही रेसिपी खूपच आवडते. झटपट होणारी ही पनीरची रेसिपी आहे. तर सुरुवात करतोय आपण या रेसिपीला. इथे मी 50-50 ग्रॅम पनीर जे आहे ते क्यूबमध्ये कापून घेतलेलं आहे. तसेच हा चाट मसाला, गरम मसाला आणि धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची आणि कोथिंबीर पुदिन्याची हिरवीगार अशी चटणी. रोस्ट करण्यासाठी आपण बटरचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ वापरणार आहोत. चाट मसाला, धणे पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची. तेल सांगायला मी विसरले होते. तेल 2 टीस्पून मी घेतलेलं आहे. आता हे छानपैकी कोट करूया. आपल्याला अजून याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ, मसाले चांगले आपल्याला पनीरला लावून घ्यायचे आहेत. छान असे मसाले आपण याला लावून घेतलेले आहेत. एक स्वच्छ असा पॅन घेतलेला आहे, तो गरम करत ठेवलेला आहे. आता याच्यावरती आपण बटर सोडणार आहोत. छानपैकी बटर आपण पसरवून घेऊया. आता मसाल्यांनी कोट केलेलं जे पनीर आहे ते याच्यावरती सोडूया. गॅस मध्यम ठेवलेला आहे, लो आहे. आवश्यक तेवढं बटर मी घेतलेलं आहे रोस्ट होण्यासाठी. पनीरचे तुकडे मी एकदा पलटी करून घेतलेले आहेत. काश्मीरी लाल मिरचीचा वापर केल्यामुळे रंग खूप छान आलेला आहे. पनीरचे तुकडे मी एकदा पलटी करून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी होत आले आहेत. थोडंसं बटरही मी टाकलेलं आहे. अर्धा चमचा बटर टाकला आहे. काश्मीरी लाल मिरचीचा वापर केल्यामुळे रंग खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे आपले लाल मिरचीमधले पनीरचे हे तुकडे आहेत ते चांगले रोस्ट करून झालेले आहेत. आता आपण एका सर्विंग बॉलमध्ये काढून ठेवूया. आता आपण हिरव्या चटणीने रोस्ट करणार आहोत पनीरला. त्यासाठी ते पनीर घेते. हे दुसरे 50 ग्रॅमचे तुकडे केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत चाट मसाला, धणे पावडर, गरम मसाला, पुदिन्याची चटणी, कोथिंबीर पुदिन्याची चटणी. ही चटणी कशी करायची याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहोत. चवीनुसार मीठ. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीमध्ये आलं, लसूण, चिंच हे घातलेलं आहे. स्वच्छ पॅन तव्यावरती गरम करत ठेवलेला आहे. आता याच्यावरती बटर सोडून आपण हे पुदिनाच्या चटणीमध्ये मिक्स केलेले पनीरचे तुकडे रोस्ट करून घेणार आहोत. अशा प्रकारे हेही पनीरचे तुकडे आपण छान क्रिस्पी होईपर्यंत बटरमध्ये फ्राय करून घेणार आहोत. आपली छान अशी पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. हे पनीर रोस्ट
नक्कीच तुम्ही करून बघा. हे लाल मिरचीमधले आणि हे कोथिंबीर पुदिनाच्या चटणीमधले आहेत. घरगुती साहित्यामध्ये वापरून कमीत कमी वेळेमध्ये हे तयार झालेले आहेत. झटपट आपण बनवून ते डब्यामध्ये मुलांना देऊ शकतो. तसेच डाएटसाठीही आपण हे करू शकतो. तर झटपट ही पनीर रोस्टची रेसिपी तुम्ही करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.